नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेल्या आहेत मस्त अशा लुसलुशीत नरम गरमागरम पोळ्या. त्याचबरोबर आपण बघत आहात आपण दुधाची पांढरी कढी केलेली आहे गोड गोड आणि आमटीचा बेत आहे. त्याचबरोबर तुम्ही बघत आहात पापड असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि साईडला आपण राईस घेतलेला आहे. तर एखाद्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये ही डिश जेव्हा बनते तेव्हा फेस्टिवल असतो. तर आपण ही डिश कशी बनवलेली आहे ते बघूया. त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागलेले आहे. तर इकडे आहे आपल्याकडे कोथिंबीर आहे, मीठ घेतलेलं आहे आपण चवीनुसार. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे 1 चमचा आपण मालवणी मसाला घेतलेला आहे, खडे मसाले घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे हे आपलं रेड चिली पावडर घेतलेली आहे. आणि ही आपली आई कोणती पेस्ट आहे? आलं, लसूण, कांदा, खसखस, खोबरं यांची पेस्ट बनवलेली आहे. ओके, ते आपल्या कालवणाचं जे रस्सा भाजीचा आपल्या आमटीचा जो बेस असणार आहे आणि हिंग घेतलेले आहे आपण त्याचबरोबर. आणि इकडे दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहे आपण टमाटर घेतलेले आहेत कापून, लसूण कापून घेतले, लसूण ठेचून घेतलेले आहेत फोडणी देण्यासाठी, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदे घेतलेले आहेत. मस्तपैकी आता ह्याचा ना आपण एक बेत बनवणार आहोत जो की आपण बोलतो ना कढीचा बेत आहे आणि परत आमटीचा बेत आहे. तर तेच आज गोष्ट होणार आहे. हे आपण घेतलेलं आहे आमटीचं जो हे असतो कट असतो ना आई, तो हा आपला आमटीचा कट घेतलेला आहे. मस्तपैकी ह्याच्यात आपण आमटी तयार करणार आहोत ह्या कटापासून. तर ही एकदम अशी म्हणजे आपण पटपट केलेली डिश आहे. तर चला आपण आमटीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपण टाकलेले आहेत खडे मसाले. खडे मसालेमध्ये आपण घेतलेले आहे लवंग, तमालपत्री, मोठी इलायची घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण टाकलेला आहे कढीपत्ता. मस्त त्याचा तडका उडत होता त्यामुळे आपण तो शॉट घेतलेला नाही आहे. आणि आपण लसूण पण ॲड केलेला आहे. चांगला ब्राऊन होऊ द्यायचा, हे मसाले चांगले तडकून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत कांदे. कांदे पण आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे ही. आणि टमाटर पण आपण ॲड करणार आहोत. आता हे चांगले आपण मसाले नाही हे परतून घ्यायचे. ह्याच्यामध्ये टमाटर पण ॲड होणार आहेत. तर हे असे मस्तपैकी ना असे 2 मिनटासाठी आपण परतून घ्यायचे. त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे हिंग ॲड केलेली आहे. मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मीठ असं चांगलं मस्तपैकी ना आपल्याला हेल्प करतं आपले कांदे फ्राय होण्यासाठी. कांदे चांगले आता पिंकिश कलरचे झालेले आहेत, जास्त फ्राय करायचे नाही. त्याच्यानंतर आपण लगेचच टाकलेली आहे हळद. तर ही डिश आपण एकदम म्हणजे असं बोलतात ना की गडबडीमध्ये असं बोलतात ना की फास्टमध्ये तयार केलेली आहे. त्यामुळे शूट करायचा जास्त वेळ नाही भेटलेला आहे. आणि येस, ही तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत. आणि हे आपण टाकलेले आहे टमाटर. ह्याच्यामध्ये आपण टमाटर ॲड केलेले आहेत. हे मस्तपैकी ना आपण फ्राय करून घ्यायचे. तर टमाटर असे आपण ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये. आता हे टमाटर असे चांगले ह्याच्यामध्ये गळू द्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर हे केलेलं आहे मालवणी मसाला आपण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी. त्यामध्ये घेतलेलं आहे पहिला रेड चिली पावडर टाकला आणि त्याच्यानंतर मालवणी मसाला ॲड केलेला आहे चांगला चव येण्यासाठी. मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले. आणि आई हे काय आपण ॲड केलेलं आहे? आलं, लसूण, खोबरं, कांद्याची पेस्ट. आलं, लसूण, खोबरं आणि कांद्याची पेस्ट ही आम्ही बनवूनच ठेवत असतो ॲज अ बॅकअप. तर ह्याच्यामध्ये जास्त वेळ जात नाही मसाला बनवण्यासाठी, राईट आई? तर भरपूर टाईम वाचतो, लाईक 10 ते 15 मिनटाचा टाईम वाचतो. हा मसाला जर बनवायला घेतला तर भरपूर मोठी प्रोसिजर आहे. तर आपण हा ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. तर हे आमटीचा कट आपण जो बनवलेला आधी त्याच्यामध्ये पुरण टाकलेलं आहे थोडंसं घट्ट होण्यासाठी. तर मस्तपैकी ह्याची आमटी आपण तयार करणार आहोत. आता हेच जे आपण तयार केलेलं आहे तयार केलेला कट होता, हा जो कट होता तो डाळीच्या पाण्याचा कट होता. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण ना फोडणी दिलेली आणि त्याच्यामध्ये आपण पुरण ॲड केले. आणि तेच आता मिक्सचर आपण आपल्या या आमटीच्या मसाल्यांमध्ये ॲड केलेले आहे. बघा मस्त असा तवंग आलेला आहे. आता ह्याला किती वेळासाठी आई बॉईल होऊ द्यायचं आहे? 5 मिनिटासाठी आपल्याला हे बॉईल होऊ द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे. तर 5 मिनिटासाठी हे आपण सोडून द्यायचं आहे मस्तपैकी. आणि आता बघा तुम्हाला दाखवतो कसं मस्त असं बॉईल सुटलेलं आहे. बघा सगळं हे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चांगला बॉईल सुटलेला आहे. हे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. ही आमटी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हिला आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया सेपरेटली. हे बघा ही अशी आमटी आपण साईडला काढून घेतलेली आहे.
पोळ्या आणि आमटी जर करायचं असेल तर भरपूर मोठा असं म्हणजे टाईम लागतो, त्याला भरपूर मोठी प्रोसिजर आहे. तर येस, ह्या व्हिडिओमध्ये ती प्रोसिजर फिट होत नाही आहे, पण थोडं आम्ही काय दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की काही मिस आऊट नाही व्हायला पाहिजे आजचा व्हिडिओ, म्हणून आम्ही कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. ही आमटी तयार झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपण मागे लागणार आहोत पोळ्यांचा. तर त्यासाठी आपण काय घेतलं आहे, किती डाळ घेतलेली आहे, की 500 ग्रॅम डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेतली. आता ही आपण अशी घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या होऊस्तवरती हिला बॉईल होऊ द्यायचं आपल्या या डाळीला. तर मस्तपैकी ना ह्याचं पुरणपोळी तयार करणार आहोत. पुरणपोळी कोणाकोणाला आवडते त्यांनी जरूर कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. हे आपण बघा, ह्याचं मिक्सचर आपण केलेलं होतं आणि त्याच्यात आता गूळ आपण ऍड केलेला आहे, विलायची जायफळ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि तेच आपण मिक्सरमध्ये आता घालून घेतलेलं. हे बघा, हे मिक्सरमधून आपण एकदम असं बारीक असं कन्सिस्टन्सी करून घेतलेलं आहे. नंतर ते कढईत घालून नंतर ह्याला ना आपण कढईमध्ये घालून ना हे घ्यायचंय, वाफून घ्यायचंय. राईट आहे, म्हणजे ते घट्ट होतं, म्हणजे घट्ट होतं. ह्याला जास्त काही पाणी बिनीची टाकायची गरज नाही. हे बघा, हे असं झालेलं आहे तयार. मग हे आता ना आपण ना जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्याच्यामध्ये आपण घालणार ना. राईट आई, गव्हाच्या पिठासाठी आपण ऑलरेडी हे प्रोसिजर केलेली. आपण गव्हाचं पीठ घेऊन 1 चमचा तेल टाकून 1 चमचा मीठ टाकून चांगलं मऊसर मळून घेतलेलं आहे. येस, तर हे आपण बघा, हे आईने मस्त शूट केलेलं आहे, तो पण तुम्हाला दाखवत आहे. तर ह्याचं आपण असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा हळद पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये, पिवळा कलर येण्यासाठी. तर आपल्या इथे पोळ्यांचं पीठ तयार झालेलं आहे गव्हाचं, आणि त्याला लावताना तांदळाचं पीठ लावायचं, म्हणजे पोळी लवकर फुटत नाही आणि सरसर लाटली जाते. ओके, सरसर लाटली जाते, म्हणजे एकसाथ लाटली जाते, त्याच्यामध्ये काही भेगा पडत नाही. राईट आई? ओके. हे बघा, आपण याची अशी पोळी पेढा बनवलेला आधी, आणि तो पेढा चांगला लाटून घेतला, त्याच्यामध्ये स्टफिंग टाकलं, तेवढंच पिठाचा गोळा घेतला. येस, मग हे बघा, असा याचा पेढा बनवलाय आपण, आणि ह्याला आता फक्त लाटून घ्यायचं बस. हे बघा, लाटून घेतलेली चपाती आहे. तर ह्याच्या आता आपण ना पटापट अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. तर तुम्हाला दाखवतो, बाकी प्रोसिजर भरपूर सिंपल आहे, चपाती सारख्याच आपल्याला करायचं. स्टफिंग करून आपल्या त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या, आणि ही आपण ह्याच्यावरती तूप घालायचंय. राईट आई? तूप घालून मस्तपैकी पोळ्या तयार करून घ्यायच्या. तर भरपूर अशी सिंपल रेसिपी आहे ही. हे बघा, हे आपण तूप घालून पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तव्यावरती मस्तपैकी. मला तर आता ना फार भूक लागलेली आहे, तर मला तर काय राहावे ना, मस्तपैकी ना मी आता कढी बरोबर आणि पोळी राईस मस्तपैकी ना ह्याचा बेत खाणार आहे मस्तपैकी. तर तुम्हाला ही डिश ट्राय करायची असेल तर जरूर करून बघा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मस्तपैकी आपली पोळी तयार झालेली आहे. हे बघा, किती छान वाटतंय, टम्म अशी फुगलेली आहे. तर जरूर व्हिडिओला ह्या प्रतिसाद द्या. आईने थोडंफार शूटिंग केलेलं आहे, थोडंसं ॲप्रिशिएशन द्या. शी वॉज ट्राईंग, तिने ट्राय केलेलं आहे शूट करण्याचं. तर येस, जरूर आमच्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. ही आपण बघा तयार केलेली आहे, मस्त अशी मऊ लुसलुशीत पोळी तयार केलेली आहे. त्यानंतर दुधाची कढी बनवलेली आहे, गोड अशी मस्त अशी टेस्टी लागते. आणि त्याच्यानंतर आपण आमटी तयार केलेली आहे, पापड अशी भाजून घेतलेले, पापड असे फ्राय करून घेतलेले आहे, आणि राईस घेतलेला आहे. मस्त अशी ना प्लेट बनवलेली आहे. याला आपण फेस्टिवल प्लेट पण असं बोलू शकतो. तर मला तर फार भूक लागलेली आहे, मला काय राहावे ना. जरूर ही डिश तुम्ही ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.